विदर्भात विधानसभेच्या दृष्टिकोनातून काँग्रेसने आता जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर प्रदेश प्रभारी चनिथल्लाजी सुद्धा येणार आहेत। एकंदर कशा प्रकारे सगळी तयारी काँग्रेसकडून केली जाते आहे विधानसभेच्या दृष्टिकोनातूून याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अभिजित वंजारी आहे। भाऊ, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? एकंदर म्हणजे प्रभारी सुद्धा येतात आहे विदर्भात। उद्यापासून मराठवाड्यामध्ये चन्नीथाला साहेब, नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण साहेब, विजय वडेट्टीवार साहेब आणि बंटी पाटील साहेब हे सगळे राज्यातले प्रमुख नेते या संपूर्ण राज्याच्या दौऱ्यावर निघालेले आहेत। उद्या परवा काही दिवस त्या 13 तारखेपर्यंत मराठवाड्याचा दौरा करून तिथल्या जितक्याही विधानसभा सीट्स आहेत त्याचा आढावा घेण्याचं काम त्याच्या माध्यमातून होणार आहे। 20 तारखेच्या आसपास नागपूर डिव्हिजनमध्ये इथे वेगवेगळे विभागीय स्तरावर मेळावे होणार आहे। चंद्रपूर गडचिरोली जिल्हा आहे, भंडारा गोंदिया जिल्हा आहे, नागपूरमध्ये नागपूर शहर, नागपूर ग्रामीण आणि वर्धा अशा या 6 जिल्ह्यातल्या सगळ्या विधानसभेच्या लोकांची चर्चा करणे आणि मोठा मेळावा घेणे अशा पद्धतीची तयारी पक्षाने सुरू केलेली आहे। भाऊ, एकंदर विदर्भातली परिस्थिती जर बघितली तर किती जागांवर लढण्याची तयारी तुम्ही सुरू केलेली आहे? नाही, किती जागांवर लढण्याचा विषय माझा नाही आहे, तो विषय तो पक्षश्रेष्ठींचा आहे, तो नानाभाऊंचा आहे आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने तशा पद्धतीची समितीसुद्धा राज्यामध्ये तयार केली आहे की ज्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल, यांच्यासोबत योग्य पद्धतीनं वाटाघाटी झाली पाहिजे। मेरिट बेसवर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं पाहिजे, हा मुळात उद्देश आहे आणि त्या उद्देशाने त्या वाटाघाटी होणार आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर मला बोलता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये वातावरण ढवळून निघते आहे आणि त्याचा फायदा घेत महाविकास आघाडी मोठ्या जय्यत तयारीला लागलेली आहे। तीनही पक्ष आपापल्या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं तयारी करतायत आणि तशीच तयारी आमच्या काँग्रेस पक्षाची सुद्धा आहे। वाटाघाटी संदर्भात काही चर्चा झालेली आहे आणि विदर्भात किती लढण्याचं असं काही नाही, असं काही आता प्राथमिक एक बैठक झाली त्याच्याबद्दल मला बोलता येणार नाही, परंतु मी सांगितलं की विदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचं मोठं पाठबळ आजपर्यंत काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते या विदर्भामध्ये आहे। मी सुद्धा 5 जिल्ह्याचा पर्यवेक्षक या नात्यानं मी सर्व जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये लोकांचं, लोकप्रतिनिधींचं आम्ही त्या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतलं। एक सेन्स आपल्याला लोकांचा काय आहे तो जाणून घेण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि तसा अहवाल आम्ही नानाभाऊंसमोर आणि चन्नीथाला साहेबांसमोर देणार आहे। त्याच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाची जशा पद्धतीची मागणी असते, आमची मागणी राहील की काँग्रेस पक्षाला अधिक जागा मिळाव्या आणि त्याच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला समोर जाऊ। भाऊ, एक चित्र विदर्भात आता विधानसभेच्या आधी दिसतं आहे ते म्हणजे काँग्रेसमध्ये इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आहे। काय सांगाल, किती इन्कमिंग होतं आहे आणि काही लाईनमध्ये आहेत? नाही, पुष्कळ लाईनमध्ये आहेत, काही नाही, पुष्कळ लाईनमध्ये आहेत। त्याच्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाईनमध्ये आहे, गोंदियामध्ये आहे, भंडाऱ्यामध्ये आहे, तिकडे वर्धेमध्ये आहे, आणखीन पुढे सुद्धा मराठवाड्यामध्ये त्याच्यामधलं माहीत नाही, परंतु अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत क्यूमध्ये आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावर निर्णय घेतील। नक्कीच अनेक लोक काँग्रेसमध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून तयार असल्याचं अभिजित वंजारी यांनी स्पष्ट केलं। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।